प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्रात भाजपचं मिशन 45 लोकसभेसाठी ऍक्टिव्ह झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, महाराष्ट्रातले मंत्री वारंवार म्हणतात की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 45 जागा लोकसभेच्या जिंकणार आहे। आता 45 जागा जर एकट्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या युतीसोबत जरी जिंकायच्या असतील तर त्या ठिकाणी त्यांना 48 जागांवर तुल्यबळ उमेदवार द्यावे लागतील। आणि मग अशा वेळी आपल्या महायुतीतल्या पार्टनर्सना ते किती जागा सोडतील आणि किती जागी त्यांना स्वतःहून त्या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर लढायला लावतील हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे। या आधी सुद्धा भाजपनं ह्या शिंदे गटाच्या आमदारांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल, कमळाच्या चिन्हावर लढावं लागेल असं सांगितलं होतं। मध्यंतरी शिंदे गटातल्या एका आमदारानं सुद्धा असंच वक्तव्य केलं होतं की जर शिंदेंनी आम्हाला सांगितलं तर आम्ही कमळावर सुद्धा निवडणूक लढायला तयार आहोत। शिंदेंसोबत जे 13 खासदार गेलेत त्या 13 पैकी जवळपास 8 असे खासदार आहेत जे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या मतदानामुळे निवडून आलेले आहेत आणि ते शिंदेंसोबत यामुळेच गेले की ते 2024ला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून येऊ शकतात। आणि म्हणूनच वारंवार दबक्या आवाजात तर कधी खुलेपणानं चर्चा होते की शिंदे गट भारतीय जनता पक्षात विलीन होऊ शकतो। काय आहे यातलं तथ्य पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात, भारतीय जनता पक्षात आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात सगळं काही आलबेलं सुरू असल्याचं चित्र वर पाहायला मिळतंय। पण आतल्या गोटात अशी सुद्धा बातमी आहे की आता अजितदादांसारखा चांगला पार्टनर देवेंद्र फडणवीसांना मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंचं राज्याच्या राजकारणातलं महत्त्व कमी होत आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री ऍक्टिव्ह मोडवर असताना मुख्यमंत्र्यांचं काम डावलण्याचा प्रकार सध्याच्या सरकारमध्ये सुरू असल्याची खंत सुद्धा काहींनी व्यक्त केली होती। शिंदे गटातल्या आमदारांची मंत्रिपदासंदर्भातली जी लालसा आहे किंवा त्यांची जी इच्छा आहे ती इच्छा अजूनही कुठेही संपलेली नाही। मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा होणार आणि त्यामध्ये त्यांना जागा मिळणार असं अनेकांना वाटतंय। पण दुसरीकडे जेव्हा वेळ या निवडणुकीच्या पुढच्या म्हणजे निवडणुकीच्या रणनीती संदर्भातली येते तेव्हा मात्र चर्चा होते ती म्हणजे शिंदे गटाचं भारतीय जनता पक्षात विलीनीकरण होऊ शकतं। का असं म्हटलं गेलंय? कारण क्रमांक 1, उद्या चालून जर सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी जी पक्षाच्या चिन्हासंदर्भात आणि नावासंदर्भातली सुरू आहे त्या सुनावणीमध्ये जर धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव परत उद्धव ठाकरेंना देण्यात आलं तर मात्र शिंदे गटासाठी फार मोठा फटका असू शकतो। आणि अशा वेळी नवीन निवडणूक चिन्ह घेऊन जनतेसमोर उतरणं आणि त्यातही अशा प्रकारचे उमेदवार ज्यांच्यावर आधीच गद्दारीचा शिक्का आहे त्या उमेदवारांना घेऊन निवडणुकीत उतरणं शिंदेंसाठी आव्हान ठरू शकतं। म्हणून अनेकदा असं म्हटलं गेलंय जर सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय शिंदेंच्या विरोधात गेला तर भारतीय जनता पक्षात विलीनीकरणाशिवाय शिंदेंपुढे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहणार नाही। अजून एक महत्त्वाचा निर्णय जो विधानसभा अध्यक्षांना द्यायचा आहे। 6000 पानाचं उत्तर त्यांना वाचायला वेळ लागणार, पण ऐन निवडणुकीच्या वेळेमध्ये जर शिंदेंनी आपल्याला हवं तसं ऐकलं नाही, शिंदेंनी भारतीय जनता पक्षाचं जर जे युतीच्या संदर्भातलं जागा वाटपाचं सूत्र असेल ते मान्य केलं नाही तर ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते। आणि मग निलंबन जर झालं तर पुन्हा एकदा भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय कुठलाही दुसरा पर्याय शिंदे गटातील आमदार खासदारांकडे राहणार नाही। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, शिंदे गटात गेलेले जे 13 खासदार आहेत त्यापैकी जवळपास 8 असे खासदार आहेत जे भाजपच्या पारंपरिक मतदारांच्या जीवावर निवडून आलेले आहेत। उद्या चालून जर शिवसेनेमधून त्यांना पुन्हा एकदा जर ती उमेदवारी देण्यात आली तर त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल। कारण भाजपचा तो पारंपरिक मतदार
पुन्हा एकदा शिवसेनेला ते मत देण्याची चूक करणार नाही. म्हणून भाजपकडून असा आग्रह केला जाऊ शकतो, जे शिंदेचे खासदार आहेत त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते. आणि हे जे सत्य आहे ते आता शिंदेच्या बऱ्याचशा खासदारांना सुद्धा मनोमन त्यांनी ते मान्य केलेलं पाहायला मिळतंय. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळामध्ये शिंदे गट खरंच भाजपमध्ये विलीन होईल की आपली वेगळी चूल मांडेल? आणि जर शिंदे गट या युतीतून बाहेर पडून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करेल तर अशा वेळी उद्धव ठाकरेंसाठी तो किती मोठा दिलासा असेल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.